हॅलो एव्हरीवन. तर मला असं बोलता येत नाही, मी बोलत नाही सहसा, पण मी आज फर्स्ट टाइम ट्राय करते. किंवा तुम्ही आम्हाला ॲक्ट वगैरे करायला लावा, मी भरपूर छान प्रकारे करते, पण मला बोलताना थोडंसं ऑकवर्ड फील होत असतं. पण ठीक आहे. सो मी आज म्हणजे असं काही म्हणजे असं काहीतरी बोलायला नाही आली आहे, बट मी एक ॲक्ट करून दाखवेल की म्हणजे आपण सहसा गाणे वगैरे ऐकतो राईट, पण ते गाणं आपण वेगळ्या पद्धतीने घेतो, पण त्या गाण्यामागच्या म्हणजे गाण्याच्या मागे काय असतं इमोशन्स किंवा इंटेन्शन्स ते आपल्याला पण माहिती असले पाहिजे. तर तसंच माता रमाईंचं गाणं आहे बघा, पत्रात लिहिते रमा, ऐकलं असेल मोस्टली. तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी लंडनला जातात शिकण्यासाठी, तर तेव्हा इकडे रमाई असते. तर त्यांच्यावर खूप म्हणजे संसाराचं किंवा लेकरांचं खूप व्याप असतं, त्यामुळे त्यांना किती त्रास होतो आहे हे त्यांनाच माहिती असतं. रमाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच कळू दिले नाही. का? कारण की त्यांचं इकडे लक्ष डायव्हर्ट होऊ नये म्हणून. तर ते कसं एक्सप्रेस होईल आणि रमाईंनी पत्रात काय लिहिलं, म्हणजे ते एकमेकांना कसे बोलायचे, त्या काळी पत्र पाठवायचे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईंना पत्र पाठवायचे, तर रमाई उत्तरामध्ये काय सांगते त्या पत्रात, आणि आपण कसं म्हणतो फिल्टर, अंडरस्टँडिंग वुमेन, ते फिल्टर लावून बोलायचे की म्हणजे आत किती त्रास होतोय काय, ते त्यांना कळू दिलं नाही. म्हणजे जेव्हा पण मी जे गाणं ऐकते ना, माझ्या अंगावरती शहारा येतो. तर मी ट्राय करते की तुम्हाला ते गाणं त्या पद्धतीने फील करवेल जसं मी बघते त्या गाण्याला. सो मी ॲक्ट वगैरे करून दाखवते तुम्हाला. चालेल? पत्र. म्हणजे त्यात कसं की ते सांगतायत की मी हा परिवार म्हणजे समाजाला मी सांभाळेल, पण तुम्ही तुमची काळजी घ्या.
पण त्यांना जास्त त्रास होतोय बाबांपेक्षा. त्या TBने वारल्या होत्या. त्यांनी आपल्यासाठी खूप त्याग केलाय हे समजू शकते. हे मी सगळं घेऊ शकते की मला समजतंय की आपल्यासाठी त्यांनी काय केलं ते समजणं फार इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी. थँक्यू.